वेलकम टू डे 30 ऑफ आवर फ्री मेडिकल कोडिंग कोर्स. मित्रांनो, आपण आज जवळपास मेडिकल कोडिंगच्या 30 डेजच्या लाईव्ह सिरीजच्या जर्नीमध्ये डे 30 म्हणजे लास्ट डेमध्ये येऊन पोहोचलो आहेत. आत्तापर्यंत जवळपास आपण मेडिकल कोडिंगचे सर्व इम्पॉर्टंट कन्सेप्ट, सर्व गोष्टी जसं की ICD, CPT, HCPCS, इनपेशंट कोडिंग, आउटपेशंट कोडिंग, मॉडिफायर्स, DRG, कंप्लायन्स, HIPAA असे भरपूर सारे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स कव्हर केलेत. अँड फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत मेडिकल कोडिंगच्या लास्ट डेमध्ये. अँड ह्या लास्ट डेमध्ये आपण साहजिक आहे काहीतरी इंटरेस्टिंगच शिकणार ना. सो मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कम्प्लीट रोडमॅप टू बिकम अ सक्सेसफुल मेडिकल कोडर. जर तुम्हाला सक्सेसफुल मेडिकल कोडर बनायचं आहे, तुम्ही काय काय गोष्टींचा स्टडी केला पाहिजे, एक शॉर्टमध्ये आपण रिकॅपही बघूया आणि सर्व गोष्टी एकदा डिटेलमध्ये डिस्कसही करूया. तोपर्यंत जे स्टुडंट आज डिरेक्टली 30 डेजला कनेक्ट असतील तर मित्रांनो, पहिलं YD बाबा के बोल या पेजला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. डे 1 पासून तर डे 29 पर्यंत तुमच्या सर्व गोष्टी ज्या मिस आउट झाल्या त्या एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व मेडिकल कोडिंगची क्लिअरिटी पण मिळेल, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल कोडिंग शिकता येईल. आणि जर तुम्हाला कुठे काही शंका असेल, काही डाऊट्स असेल तर लगेच कमेंट टाईप करा, कमेंट ड्रॉप करा किंवा 7774959823 ह्या नंबरवरती कधी कनेक्ट करा. आमची टीम तुम्हाला गाईड करेल, फ्री ऑफ कॉस्ट करिअर रोडमॅप सुद्धा प्रोव्हाइड करेल. चला मित्रांनो, स्टार्ट करूयात आपल्या डे 30ला. ओके, सो मित्रांनो, आज आपण 30 डेजला आलो आहोत आणि आजचा टॉपिक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बिगिनर्स पासून तो प्रोफेशनलपर्यंत मेडिकल कोडर कसं बनायचं आज तुम्हाला एकदम क्लॅरिटी देणार आहे. ओके, अगदी तेही स्टेप बाय स्टेप. ओके, आणि जो कोडर जिथे कुठे अडकत असेल, फ्युचर मेडिकल कोडर आहात ना, जर तुम्ही कुठे अडकत असाल तर त्याचंही सोल्युशन तुम्हाला आजच्या लाईव्हमध्ये मिळून जाईल. सो सर्वात महत्त्वाचं पहिलं आपण आपली फुल जर्नी बघूयात, पूर्णपणे रोडमॅप बघूयात. सो स्टेप फर्स्ट येते त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग हेल्थकेअर बेसिक्स. तुम्हाला जर मेडिकल कोडिंगची जर्नी स्टार्ट करायची ना, तर तुम्हाला हेल्थकेअरचं बेसिक समजण्यापासून सुरुवात करावी लागेल. दुसरं म्हणजे लर्निंग मेडिकल टर्मिनॉलॉजीज. तुम्हाला मेडिकल टर्मिनॉलॉजीज लर्न करायला लागतील. पहिलं काय, अंडरस्टँडिंग हेल्थकेअर बेसिक्स. दुसरं म्हणजे काय, दुसरं आहे लर्निंग मेडिकल टर्मिनॉलॉजी. मेडिकल टर्मिनॉलॉजीज तुम्हाला सर्व शिकाव्या लागतील. तिसरं म्हणजे काय, लर्निंग ICD CPT मॉडिफायर्स. लर्निंग ICD CPT मॉडिफायर्स याचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. चौथं म्हणजे काय, प्रॅक्टिस विथ चार्ट्स. जे मेडिकल कोडिंगचे आपण चार्ट्स बघितलेत ना, मेडिकल कोडिंग चार्ट्स, त्या चार्ट्सची तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करावी लागेल आणि हे तुम्हाला तुमच्या रेझ्युमेमध्ये सुद्धा ॲड करायला हेल्प होईल. अजून काय, यासाठी तुम्हाला पुढचं काय गोष्ट आहे, सर्टिफिकेशन्स. तुम्हाला मित्रांनो मेडिकल कोडिंगला ॲज अ फ्रेशर तरी जाल, पण फ्युचरमध्ये तुम्हाला CPC किंवा CCS एटसेट्रा सर्टिफिकेशनची नीड कंपल्सरी लागेल. तसं तुम्हाला इन्क्रीमेंटसाठी सपोर्ट होईल. लास्ट स्टेप काय येते ती म्हणजे तुमची जॉब प्रोसेस. आय थिंक CPC आपण जॉब प्रोसेस नंतर घेतलं तरीही चालेल, बट साहजिक आहे तुम्ही कुठेही मार्केटमध्ये बेसिक टू ॲडव्हान्सचा मेडिकल कोडिंगचा कोर्स करा, एखादं नॉर्मल ॲटलिस्ट कोर्स कम्प्लिशनचं सर्टिफिकेट घ्या. का, कारण आज मार्केटमध्ये खूप भयंकर प्रमाणात रिसेशन चालू आहे. ॲक्च्युअलमध्ये जे मुलं मेडिकल कोडिंग शिकत आहेत त्यांना जॉब नाही, तर आपण बेसिक प्रोग्रामवरून जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार नाही. सो त्या इंटरव्ह्यूच्या संधीसाठी ॲटलिस्ट कोर्स कंप्लीट असण्याचं सर्टिफिकेशन तरी मिळवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. तर मित्रांनो, हेल्थकेअर बेसिकमध्ये तुमचं काय येणं गरजेचं आहे, अंडरस्टँडिंग हेल्थकेअर बेसिक. तर तिथे तुम्हाला US सिस्टीम कसा चालतो, पैसे कोण देतं, पेशंट कुठून येते हे समजल्यानंतर कोडिंगचं लॉजिक याची क्लिअरिटी येते. दुसरं म्हणजे मेडिकल टर्मिनॉलॉजी. रिपोर्ट्समधील वर्ड्स न समजले तर कोडर ब्लाइंड असतो, ही लँग्वेज शिकणं कंपल्सरी येतं. तिसरं म्हणजे काय, ICD प्लस CPT मॉडिफायर. ICD म्हणजे काय, कोणता प्रॉब्लेम आहे, CPT म्हणजे काय, त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे, मॉडिफायर म्हणजे स्पेशल कंडिशन्स. हे तुम्हाला याच्यातनं शिकणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे काय, प्रॅक्टिस कोडिंग चार्ट्स. रिअल फाईल आपल्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. रिअल फाईल तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही.
ओके गाईज, नेक्स्ट काय आहे तर सर्टिफिकेशन. कंपनीला प्रूफ पाहिजे असतो तुमच्या स्किल्सचा, त्यासाठी तुमचं सर्टिफिकेशन गरजेचं असतं. लास्ट म्हणजे काय, जॉब प्रोसेस. रेझ्युमे प्लस इंटरव्ह्यू प्लस टेस्ट ह्या 3 गोष्टी केल्यानंतर फ्रेशर्स म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये इझिली जॉब मिळून जातो. पुढची महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, भरपूर सारे स्टुडंट काही कॉमन मिस्टेक्स करतात मेडिकल कोडिंगमध्ये. तर त्या मिस्टेक्स काय आहेत, कोर्स बघतात पण प्रॅक्टिस करत नाही. कोर्स करतात, लाईव्ह लेक्चर्स करतात, तेवढ्या पुरतं समजतं, पण नंतर ब्लँक होऊन जातात. इंटरव्ह्यूमध्ये काहीही सुधरत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करणं गरजेचं आहे. टर्मिनॉलॉजी स्किप करतात. भरपूर साऱ्या लोकांना थोडंसं हार्ड जातं, नंतर करू म्हणून स्किप करतात. बट मेडिकल टर्मिनॉलॉजी तुम्हाला येणं मस्ट आहे. ओके, जोपर्यंत तुम्ही टर्मिनॉलॉजी समजू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला मेडिकल चार्ट्स जमणार नाही. रेझ्युमेमध्ये चुकीचे शब्द वापरतात. रेझ्युमेमध्ये तुम्हाला येत नाही ते स्किल्स टाकू नका. जे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये करताय तेच तिथे ॲड करा. सो ही भरपूर सारे मिस्टेक मुलं करतात. मेडिकल कोडिंग म्हणजे फक्त बुक नॉलेज नाही तर प्रॅक्टिकल रीडिंग स्किल आहे. हे कायम गोष्ट लक्षात ठेवा. मेडिकल कोडिंग इज नॉट ओनली बुक नॉलेज बट इट्स अ प्रॅक्टिकल रीडिंग स्किल. ही गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची गोष्ट काय, आपण शॉर्ट रिकॅप बघूया. डे 1 पासून 10 पर्यंत आपण बेसिक नॉलेज घेतलं, जसं की टर्मिनॉलॉजी, कोडिंगचे टाइप्स बघितले, इन्शुरन्स क्लेम प्रोसिजर बघितली. डे 11 to 20 पर्यंत आपण रिजेक्शन बघितलं, HIPAA बघितलं, रेझ्युमे, जॉब बिलिंग ह्या सर्व गोष्टी बघितल्या. आणि डे 21 पासून 29 पर्यंत सर्टिफिकेशन, सॅलरी, ग्रोथ, फ्युचर अँड AI ह्या सर्व गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. बरोबर. सो मित्रांनो, म्हणजे थेरी, प्रोसेस, कंप्लायन्स, फ्युचर सर्व आपण ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. सो मित्रांनो, फायनल आज डे 30 मध्ये सर्व स्टुडंटला माझ्याकडून ऑल दी बेस्ट तुमच्या मेडिकल कोडिंगच्या जर्नीसाठी. तुम्ही सगळे आता फ्युचर मेडिकल कोडर आहात. सो तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. तुम्हाला जर कधीही कोणत्याही ठिकाणी प्रॉब्लेम आला, कधीही तुम्हाला गरज वाटली, तर कधीही 777495982 ह्या नंबरवरती कनेक्ट करा, कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा. आमची टीम तुम्हाला गाईड करेल. आमची YD कम्युनिटी ऑलवेज तुम्हाला सपोर्ट करेल. आणि हो, ह्या जर्नी फक्त आपली इथे संपत नाही आहे, तर नवीन जर्नी स्टार्ट होतीये. सो तुम्हाला मेडिकल कोडिंग शिकायची आहे आणि कुठे प्रॉब्लेम येत आहे किंवा मेडिकल कोडिंग शिकायची, कुठे शिकू, काय शिकू, असे भरपूर सारे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर मित्रांनो, आपल्या फक्त एकदा टीमसोबत कनेक्ट करा. विथ 100% जॉब गॅरंटी मी तुम्हाला शब्द देते. तुम्ही मार्केटमध्ये तुमचं प्लेस पक्क कराल मेडिकल कोडिंगमध्ये. ओके मित्रांनो, सो तुम्ही आज शिकलात नॉलेज. तुम्ही उद्या शिकणार आहात, उद्या तुम्ही प्रयत्न करणार आहात तुमच्या स्किल्ससाठी, आणि तुम्ही थांबत नाहीये जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. ह्या 30 डेजच्या जर्नीमध्ये तुम्ही सर्वांनी रेग्युलर लाईव्ह अटेंड केला, सर्वांनी साथ दिली त्याबद्दल. सो मित्रांनो, पुन्हा एकदा कधीही डाऊट आला तर फक्त एकदा कॉल करा. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तोपर्यंत बाय, टेक केअर ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.